स्टार्ट. हॅलो गाईज, मी संदीप गौतम, प्रोजेक्ट मॅनेजर इन ऑप्टिमा डोर्स एशिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आज आपण बघणार आहोत कोल्ड रूम डोअर इन्स्टॉल कसं करायचं. दिस इज अ कोल्ड रूम डोअर. डोअरची साईज आहे 900 बाय 1800 क्लिअर ओपनिंग. आणि हे 900 बाय 1800चे डोअर आपण परफेक्टपणे कसे इन्स्टॉल करायचे सगळ्या पूर्ण व्हिडिओ. सगळ्यात अगोदर आपण पॅनल आणि डोअर हे इनलाईन लागलं की नाही ते चेक करायचं. फर्स्ट ऑफ ऑल वी चेक panel are straight or not. आपण बघू शकताय पॅनल हे स्ट्रेट लागलेलं आहे, जेणेकरून डोअरमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. बोल. ही दुसरी बाजू, दुसऱ्या साईडला आपण सेम चेक करायचं, पॅनल स्ट्रेट आहे की नाही. डोअर इन्स्टॉल करताना आपण डोअरमध्ये पॉवर स्क्रू देतो आणि ते पॉवर स्क्रू कुठं लागतात हे आज मी तुम्हाला सांगतो. हे होल आहे, याच्या आतमध्ये पॉवर स्क्रू आपण ड्रिल मशीननं ड्रिल मारून रिविटनं फिट करतो आहे. दिस इज द फर्स्ट पॉवर स्क्रू. हे दुसरं पॉवर स्क्रू. आणि हे पॉवर स्क्रूचे होल हे करण्यासाठी आपण याला एक कॅप देतो, ज्याप्रमाणे की फ्रेममध्ये कुठलेही डॅमेज किंवा काही दिसत नाही, हे आपण बघू शकतो. त्याच्यानंतर आपण डोअरचं बघणार आहोत लॉक ऑपरेटिंग. दिस इज द की. आपलं डोअर आता कीनी लॉक केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मी किती प्रेशर दिल्यावर डोअर ओपन होत नाही. त्यानंतर आपण की प्रेस केली आणि हे इझिली डोअर ओपन होतं. डोअर इन्स्टॉलेशन नंतर आपण कोल्ड रूमला सगळ्यात पहिले चेक करतो की आतमधून कुठल्याही प्रकारची एअर बाहेर पास होते की नाही. त्यासाठी गॅस्केट आणि फ्रेममध्ये काही गॅप आहे का हे तुम्ही बघू शकता. यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप नाही आहे. जर मी बघायला गेलो तर खालपर्यंत या फ्रेम आणि गॅस्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप नाही आणि ही सेम साईड चारही बाजूला असते. त्यानंतर कोल्ड रूमच्या जर आपण आतमध्ये असेल आणि आतमधून आपल्याला जर डोअर ओपन करायचं असेल तर इझिली आपण एका हँडनं प्रेस करून इझिली डोअर ओपन करू शकतो. तुम्ही बघू शकता मी इझिली डोअर ओपन करतोय. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फोर्स लागत नाही आहे. या प्रकारे तुम्ही बघितलं की आपण एक कोल्ड रूम डोअर किती साध्या आणि सोप्या पद्धतीने इन्स्टॉल करू शकतो. जर आपले पफ पॅनल आणि डोअर एका लाईनमध्ये आणि सरळ रेषेमध्ये लागलेलं असेल तर कुठल्याही प्रकारच्या डोअरमध्ये प्रॉब्लेम येत नाही किंवा लॉकमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. जर आपला डोअर आणि पफ पॅनल बरोबर जर नाही लागलेलं तर त्या केसमध्ये आपल्या लॉकमध्ये किंवा डोअरमध्ये स्वेटिंगचा किंवा गॅपचा प्रॉब्लेम येतो. लॉक ओपन क्लोज होण्याचा प्रॉब्लेम होतो. जर आपण आपलं डोअर व्यवस्थित लावलं आणि बरोबर लाईन लेंथमध्ये मेजरमेंटमध्ये लावलं तर कुठल्याही इन्स्टॉलेशनला प्रॉब्लेम येत नाही.